किती अंशावर आहे? शून्य अंश. शून्य अंशाच्या कोणाला काय म्हणतो आपण? शून्य कोण. आता या शून्य कोणापेक्षा मोठा किती अंशाचा कोण झाला? 50 अंशाचा कोण. 50 अंशाच्या कोणाला तुम्ही काय म्हणणार? लघु कोण. आता लघु कोणाचं माप किती असतं? कमी. 90 अंशापेक्षा कमी. आता तुम्हाला हा कोण किती अंशाचा झाला? 90 अंश. 90 अंशाच्या कोणाला आपण काय म्हणतो? काटकोन म्हणतो. लक्षात राहील ना? आता या 90 अंशापेक्षा मी मोठा कोण घेतला? किती घेतला? आता 120 अंशावर. बरोबर आहे. मग याला काय म्हणणार? विशाल कोण. विशाल कोणाचं माप 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 कमी. बरोबर आहे. 179 ला देखील आपण काय म्हणणार? विशाल कोण. आता बघा किती अंशावर आहे? 180 अंशाचा कोणाला काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार? सरळ कोण म्हणणार. सरळ कोणाचं माप किती असतं? आता 180 अंशापेक्षा मोठा कोण. हा झाला 220 अंशाचा कोण. बरोबर आहे. या कोणाला तुम्ही काय म्हणणार? प्रविशाल कोण. प्रविशाल कोणाचं माप 180 अंशापेक्षा जास्त आणि कमी. 360 पेक्षा कमी. आता बघा हा गेला 360 वर. 360 अंशाचा कोणाला आपण काय म्हणतो? पूर्ण कोण म्हणतो. 360 अंशाचा कोणाला काय म्हणतो? पूर्ण कोण. व्हेरी गुड. याला काय म्हणणार? पूर्ण कोण. याला काय म्हणणार? प्रविशाल कोण. हा कोण कोणता झाला? सरळ कोण. हा कोण? हा कोण? हा कोण? आणि हा कोण? शून्य कोण.